पण त्या दोघांना आपल्या इथे आणून आपल्याकडे काय चाललंय आणि त्यांच्याकडे जे काय संशोधन चाललंय त्याचा आपल्याला एकमेकांना कसा फायदा होतो या संबंधी ही कॉन्फरन्स उपयोगी ठरते। या कॉन्फरन्सचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की काही शोध निबंध पदव्युत्तर शिक्षण घेणारी लोक प्रेझेंट करतात, जसं रेसिडेंट डॉक्टर्स असतात किंवा फेलोज असतात ज्या रेटिनाच्या सब स्पेशालिटीमध्ये त्यांचं ट्रेनिंग चालू असतं, तर त्यांचे शोध निबंध इथे त्यांना प्रेझेंट करायला मिळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना बक्षिसे सुद्धा आम्ही त्याची जज करून त्यांना देत असतो। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे जे रेसिडेंट्स आणि जे फेलोज आहेत त्यांना मोफत राहण्याचा खर्च, कॉन्फरन्सचा खर्च हॉस्पिटल उचलत असतं। त्यामुळे त्यांना डायरेक्टली एवढ्या मोठ्या लेवलच्या डॉक्टरांशी इंटरॅक्शन करता येणं, त्यांना भेटता येणं, त्यांचे शंका समाधान दूर करणं याची एक फार मोठी संधी आणि त्याचप्रमाणे त्यांचं जे काय संशोधन चालू आहे ते या अशा मोठ्या तज्ञांसमोर दाखवून त्यांना एक प्रकारचं ते व्हॅलिडेशन मिळत असतं। मी डॉक्टर आदित्य केळकर, डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी पुणे। रेटिना कॉन्क्लेव्ह 2026 ही नेत्र परिषद आज आणि काल पार पडली हॉटेल शेरेटन ग्रँड इथे। इथे साधारण 300 नेत्रतज्ञांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। आपल्याकडे परदेशातून डॉक्टर गॅविन टॅन सिंगापूरमधून, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे डॉक्टर पृथ्वी मृत्युंजय आणि अनिरुद्ध अगरवाल क्लीव्हलंड हॉस्पिटलचे या परिषदेमध्ये उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून। त्याचबरोबर भारतातील अत्यंत नामवंत आणि प्रसिद्ध असे नेत्रतज्ञ PGI चंदीगडमधून, अरविंद आय हॉस्पिटल किंवा अनेक नावाजलेल्या हॉस्पिटलचे तज्ञ इथे मार्गदर्शनासाठी आले होते। त्याचबरोबर आपले जे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतात, रेटिना तज्ञ रेटिना शिकणारे स्टुडंट्स असतात, अशा सर्वांसाठी मोफत रजिस्ट्रेशन करून त्या मुलांना आमच्या हॉस्पिटल्सतर्फे जे काय संशोधन चाललं त्याचा लाभ घेता आला। त्याचबरोबर त्यांचं जे काम चालू आहे ते त्यांना इथे आमच्या समोर प्रेझेंट करता आलं। त्यातले जे चांगले ॲबस्ट्रॅक्ट्स असतील त्यांना आज संध्याकाळी त्याच्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ असेल 5 वाजता। थँक्यू। फायदा काय होईल? महत्वाचं म्हणजे नेत्रतज्ञ, नेत्रपटलावरचा आजार सगळ्यात किचकट आणि अवघड समजला जातो नेत्रतज्ञांच्या बाबतीमध्ये। तर त्या बाबतीत जे सध्याचं संशोधन चालू आहे आणि जे नवीन नवीन उपचार येत आहेत, डोळ्यात इंजेक्शन ट्रीटमेंट आहे किंवा रेटिनाची सर्जरी आहे, त्याबद्दल जे रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत, जे नवीन नवीन उपक्रम आणि नवीन नवीन शस्त्रक्रियाची तंत्रज्ञान आणि टेक्निक्स येत आहेत, त्याबद्दलचं डिस्कशन या कॉन्फरन्समध्ये 2 दिवसामध्ये झालं।